तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेसाठी महत्त्वाचे काही प्रश्न की जे EVS मध्ये आपल्याला विचारले जातील. वाहतूक हे कोणत्या घटकाचा भाग आहेत? मानवी शरीर, नैसर्गिक जग, सामाजिक परिसर, दैनिक विज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नैसर्गिक जगाचा भाग आहे. दुसरा प्रश्न आहे आपला, मासे हे प्रामुख्याने कुठे राहणारे प्राणी आहेत? जमिनीवर, हवेत, पाण्यात, वाळवंटात. तर मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे मासे ही पाण्यात राहणारे प्राणी आहेत, त्याच्यामुळे आपला ऑप्शन क. तिसरा प्रश्न आहे आपला, जलचक्र ही प्रक्रिया कशाशी संबंधित आहे? अन्न पचन, पाण्याचे चक्र, रक्तभिसरण, मातीचे संवर्धन. जलचक्र हे आपले पाण्याचे चक्र याच्याशी संबंधित आहे. चौथा प्रश्न आपला मित्रांनो, शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी कशाची आवश्यकता असते? प्रदूषणाची, कपड्यांची, अन्न आणि पोषक तत्वांची. तर याचं उत्तर पण आपलं काय आहे? क. अन्न आणि पोषक तत्वांची आपल्या शरीराला आवश्यकता असते ऊर्जेसाठी. तर हे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहीतच आहे. पाचवा प्रश्न आपला मित्रांनो, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांना काय म्हणतात? पचनसंस्था म्हणतात का, ज्ञानेंद्रिये म्हणतात का, श्वासोच्छवास का, अंतर्गत संस्था. आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिये, सुपर सेन्सेस. आपण घेतलेले अन्न पचवण्याचे काम कोणती संस्था करते? श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था, पचन संस्था, मज्जा संस्था. तर अन्न पचवण्याचे काम ही पचन संस्था करत असते. सातवा प्रश्न आपला आहे मित्रांनो, रक्तभिसरण संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? हवा आत घेणे, अन्नाचे जतन करणे, शरीरात रक्ताचा पुरवठा करणे, माती वाचवणे. काय आहे? रक्तभिसरणचे शरीरात रक्ताचा पुरवठा करणे. ऑप्शन क 3 नंबरचं. पुढे आपला प्रश्न मित्रांनो, अन्न टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अन्न जतन, अन्न प्रदूषण, अन्न पचन यापैकी नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? अन्न जतन करून ठेवणे, अन्न जतन. ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न आहे आपला मित्रांनो, जो की आपला 9 नंबरचा प्रश्न आहे. हवा दूषित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतो आपण? जलप्रदूषण म्हणतो का? नाही. मृदा प्रदूषण? नाही. ध्वनी प्रदूषण? नाही. तर आपण त्याला म्हणतो वायू प्रदूषण. हवा दूषित होण्याच्या प्रक्रियेला वायू प्रदूषण म्हणतात. 10वा प्रश्न आहे आपला, माती वाहून जाण्यापासून वाचवण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो? प्रक्रियेला आपण काय म्हणतात? मातीचे संवर्धन आपण त्याला म्हणत असतो. जी की वाहून जाणारी माती आपण वाचवत असतो त्याला मातीचे संवर्धन असे म्हटले जाते. मातीचे संवर्धन करणे. भारताची राजधानी कोणती आहे? हे तर सर्वांनाच माहीत पाहिजे मित्रांनो. मुंबई आहे का, दिल्ली का, कोलकाता, चेन्नई. तर मित्रांनो, भारताची राजधानी ही दिल्ली आहे. तसेच महाराष्ट्राची राजधानी विचारली तर मुंबई असते. वाघ हे भारताचे काय आहे? वाघ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे का राष्ट्रीय फूल? नाही मित्रांनो, वाघ हे भारताचे राष्ट्रीय प्राणी आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ. कापूस आणि ताग कशाचा प्रकार आहे? तर हा धाग्यांचा प्रकार आहे मित्रांनो. प्रदूषणाचा नाही, अन्नाचा पण नाही आणि धान्याचा पण नाही. कापूस आणि तागे धाग्यांचे प्रकार आहे. भारतातील सर्वात उंच शिखर किंवा सर्वात मोठी नदी यांचा अभ्यास कशात येतो? तर नैसर्गिक जगामध्ये येतो का, भारताच्या सर्वोच्च मोठ्या गोष्टी, मानवी शरीर, दैनिक विज्ञान. तर भारताच्या सर्वोच्च मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचा समावेश होत असतो. सुपरलेटिव्ज. पुढचा प्रश्न आहे आपला, जो की 15 नंबरचा आहे. सण आणि उत्सव हे आपल्या कोणत्या परिसराचा भाग आहे? हा सामाजिक परिसराचा भाग आहे मित्रांनो. सण आणि उत्सव हे सामाजिक परिसराचा भाग आहे. असे प्रश्न आपल्याला येणार आहे परीक्षेला, तर आपली चांगलीच तयारी त्याची असायला हवी, म्हणजे आपल्याला पेपरामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील. पुढे आहे उतारा मित्रांनो, जो की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रश्न आपण घेऊन येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. असा उतारा आपल्याला येणार आणि त्याच्यात काही प्रश्न आपल्याला त्याच्यावरती विचारले जातील. त्याचे आन्सर आपल्याला सोल्युशन करता आले पाहिजे उतारा वाचून. तर विद्यार्थी मित्रांनो, अशीच आपण आता ही सिरीज चालू ठेवणार आहोत. वेगवेगळे प्रश्न आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर EVS या चॅप्टरचे घेणार आहोत. तुम्ही जर रेग्युलर फॉलो करून आपला एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.